मित्रांनो, आपला जो काही बियाचा कांदा आहे तो लागून जवळपास 10 ते 15 दिवस हे पूर्ण झालेले आहे. मित्रांनो, 10 ते 15 दिवसानंतर त्यातलं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे पहिली फवारणी आणि पहिली ड्रिचिंग. तर आपण पहिली ड्रिचिंग ही कोणती केली पाहिजे किंवा कशासाठी केली पाहिजे, त्याचबरोबर जी काही फवारणी आहे त्याच्यामध्ये कोणत्या औषधांचा समावेश केला पाहिजे व कशासाठी केलं पाहिजे, आपल्या कांद्यामध्ये मर येऊ नये म्हणून आपण ड्रिचिंग मध्ये कोणत्या औषधांचा वापर हा केला पाहिजे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो नमस्कार, मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषीवेद्या चॅनलवरती. मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो नक्की करा. मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघू आपल्या कांदा पिकामध्ये 10 ते 15 दिवसानंतर आपल्याला जी काही ड्रिचिंग करायची आहे ती कशासाठी करायची आहे. मित्रांनो, 10 ते 15 दिवसानंतर जो काही आपला कांदा पीक हा 10-12 दिवसानंतर आपल्या पिकामध्ये जी काही आकस्मिक जी काही मर होती, फ्युझेरियम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे जी काही मर होती ती मर होऊ नये म्हणून आपल्याला आपल्या कांदा पिकामध्ये ड्रिचिंग करायची आहे. तर मित्रांनो, ड्रिचिंग मध्ये आपल्याला कॉन्सर्सिया बेस जे काही प्रोडक्ट आहे त्यांचा समावेश करायचा आहे. मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला जे काही ट्रायकोडर्मा हर्जेनियम, ट्रायकोडर्मा व्हिरिडी, सोडोमॉनास फ्लोरिसन्स आणि बॅसिलस सबस्टिल हे जे काही 4 जैविक बुरशी असलेले कोणतेही एक प्रोडक्ट घ्यायचे आहे आणि एकरी 500 ग्राम आपल्या पिकाला त्याची ड्रिचिंग करायची आहे. मित्रांनो, ह्या ड्रिचिंग केल्यामुळे आपल्या कांदा पिकामध्ये जी काही आकस्मिक जी काही फ्युझेरियम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे मर होणार आहे ती मर होणार नाही व आपल्या कांद्याचं उत्पादन हे आपल्याला व्यवस्थित येईल. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा दुसरा प्रश्न म्हणजे आपल्याला फवारणी ही कोणती करायला पाहिजे आणि कशासाठी करायला पाहिजे. मित्रांनो, जर आपल्या इकडे वातावरण जे काही ढगाळ किंवा धुईधुक्याचं प्रमाण जर जास्त असलं तर आपल्या कांद्याचे जे काही पाती आहे ते पूर्णपणे जे काही शेंडा आहे ते करपून जातो व पात ह्या वाळू लागतात व त्या ज्या काही पाता आहे ते वाळल्यामुळे ज्याचा जो परिणाम तो डायरेक्ट जे काही फुलदांडा निघणार आहे त्याच्यावर होतो. मित्रांनो, जर फुलदांडा व्यवस्थित निघला नाही तर त्याच्यावर व्यवस्थित जे काही बी भरण्याची जे काही प्रमाण आहे ते कमी होईल. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी फवारणी नियोजन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, या फवारणी नियोजनामध्ये आपल्याला एक मस्त एखादं भारी बुरशीनाशक, एखादं चांगलं कीटकनाशक आणि त्यासोबत आपल्या कांदा पिकामध्ये जे काही टॉनिकचं काम करणार व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी एखादं टॉनिक आणि स्टिकरचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून आपल्या कांदा पिकामध्ये जे काही करपा किंवा ज्या काही पाथी ह्या वाकड्या तिकड्या होतात आणि खाली वागतात त्या होणार नाही व आपल्या कांद्याचं उत्पादन आपल्याला जास्त मिळेल. तर मित्रांनो, आपल्याला त्या फवारणीमध्ये कोणत्या औषधांचा त्या ठिकाणी समावेश करायचा आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला जे काही टिल्ट आहे ते 0.5 ml प्रति लिटर साठी वापरायचं आहे. त्याच्यासोबत आपल्याला जे काही लान्सर गोल्ड आहे ते 2 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. आणि आपल्याला आर्थोसॅलिसिलिक बेस एखादं प्रोडक्ट असलेलं कोणतंही एखादं प्रोडक्ट घ्यायचं आहे. मग त्यामध्ये तुम्ही सिलिक्झॉल किंवा सिलॅमोल हे 2 जे काही प्रोडक्ट आहे, बेस्ट प्रोडक्ट आहे मित्रांनो, तुम्ही ते घेऊ शकता. आणि सिलिकॉन बेस एखादं स्टिकर घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे. तर मित्रांनो, आपल्याला हे फवारणी झाल्यानंतर आपल्या कांदा पिकाची जी काही वाढ आहे ती जोमदार होईल व जे काही फुलदांडे किंवा जे काही फुलदांडे निघणार आहे ते व्यवस्थित निघून जे काही बी व्यवस्थित भरून व आपल्या कांदा पिकावर जे काही रस शोषण करणारे जे काही कीड आहे, मावा, थ्रिप्स आणि त्या पांढरी माशी, त्यांचा प्रादुर्भाव आपल्या जे काही कांदा पिकातून कमी होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.